अगं ते तोंड तिकडे करते मध्ये माई काढत उघड बंड्या वर बघ चला चल. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि बंड्याला वगैरे घेऊन मी आलेले होते आईकडे, कारण श्रीला पण ताप आलेला, त्यामुळं म्हटलं 2-3 दिवस राहून येऊया. जरा असं वातावरण चेंज झालं की थोडं बरं वाटतं. आणि आमच्या आईच्या घराचा लुक असा आहे बघा. वहिनीची चटणी वगैरे करायची होती, त्यामुळे सगळीजण इथेच होते. आई लसूण सोलत होती, मी गेलो त्यावेळी. मग मी पण लसूण सोलू वगैरे लागले, चहा वगैरे पिला. आणि स्वयंपाक काय वहिनीनेच केलेला होता. तर वहिनीची जवळजवळ 4 ते 5 किलो चटणी होती. आणि जेवण वगैरे आम्ही संध्याकाळी मग वहिनीकडे म्हणजे कोरचीला गेलेलो. ज्या ताई इंचलंजी भागच्या आहेत त्यांना नक्कीच माहिती असणार. आणि हा दादाचा टेम्पो आहे, त्यातून आम्ही चाललेलो आहे कोरचीला. छान वाटतं बघा असं. आणि आई बघा आमची घालवायसाठी थांबलेली आहे. हे टायमिंग होतं ते जवळजवळ मला वाटते 10:30 ते 11 या वेळेचं टायमिंग होतं. आता भरपूर ते अशा म्हणतील की म्हणजे मुलं आजारी असताना ही गावाला कशी काय गेली, म्हणजे श्रीला ताप आलेला असताना कसं काय गेली. तर म्हटलं की जरा असं वातावरण चेंज आणि आपल्या माणसातनी गेल्यावर पण थोडं बरं वाटतं. आणि खूप दिवसापासून मला यायचं होतं इकडं. कोरचीची यात्रा म्हणजे महाशिवरात्रीपासून मी इकडे येतच होते. आम्ही आलेलो तो दिवस होता गुरुवारचा. तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मग परत जायचं, कारण मग सोमवारी श्रीला शाळेला जाण्यासाठी बरं पडेल. आणि दुकान पण 4 दिवस ठीक आहे बंद राहिल्यावर, पण तिथून पुढे काय म्हणजे बंद ठेवून चालणार नाही, कारण आपला पाडवा पण आला आणि परत ईद आलेली आहे आता, रमजान ईद. त्यामुळं ईदची कामेसुद्धा आपल्याला दुकानामध्ये असणार आहेत. आणि इंचलंजीमध्ये जो मागावरचा कापूस मिळतो बघा, त्याचे असे गोळे बनवतात, ते वाळवतात आणि त्याच्यावरच मग जे आपलं आंघोळीचं पाणी असतं ते तापवलं जातं. गोरगरिबांचं शहर म्हटलं तर काय हरकत नाही. सकाळचं मी इथलं तुम्हाला थोडंसं वातावरण दाखवत आहे. खूप छान वाटतं. पूर्ण असा परिसर रिकामा असल्यामुळे मस्तच वाटतं. आणि श्री आणि तनू म्हणजे बहिणीची मुलगी पण आलेली आहे सुट्टीसाठी. ती दोघं झोपलेले आहेत. आणि वहिनी मी इथं सकाळी स्वयंपाक बनवत आहे, कारण आज वहिनीची चटणी सगळी करायची, त्यामुळे लवकर आवरून आम्हाला जावं लागणार आहे. आणि कोथिंबीर येताना वहिनीने घेऊन आलेली 10 रुपये पेंडी, म्हणजे 40 रुपयाच्या 4 पेंड्या आणलेल्या. त्यानंतर आलं पण पावशेर आणलेलं. ती सगळी तयारी केली. आणि यांच्या इकडे 5 ते 6 दिवसातनं एकदा पाणी येतं, तर ते आज पाणी आलेलं. मग म्हटलं आईला आपण दोघीजण मिळून देवपूजा करूया. तर आम्ही दोघी मिळून देवपूजा करत आहे. आता इथला उरूस पण आलेला आहे, त्यामुळं मोठं धुणं पण धुवायचं आहे पाणी आल्यामुळं, म्हणून पटपट देवपूजा केली. आणि आता ते मोठं धुणं जे आहे ते धुणार आहे. आणि आमच्या आईचे देव बघू शकता तुम्ही, जेवढे माझ्या घरात देव आहेत त्याच्या डबल देव हिच्या घरामध्ये आहेत. आमच्या देवपूजेला लागतो वेळ त्याच्यापेक्षा मला वाटते
कमीत कमी अर्धा पाऊण तास वेळ जास्त लागतो. आणि हा परशुराम आणि यल्लमा देवीचा टाक आहे. तर किती म्हणजे असं कोरीव काम केलेलं आहे बघा टाकांवर. खूपच छान टाक आहेत. आणि हा मळवट सुद्धा मीच भरलेला. मेडिकल पाशी थांबून व्हिडिओ करायची काय गरज होती? आई सरळ बस की. हे दिसलं तिथं कुठे बसला जो बाप्पा अडचण. काय काय होय काय काय बरं आहे काय? बरं आहे काय? बरं आहे. काय म्हणते आणि तब्येत? तब्येत काय आहे की ठीक आहे. हाय वाई वाई कुई कुई नाही. जेवाय नाही तू जेवायलास तुला काय वाटत नाही? राहू दे जेवाय. एखादं ताट बी दाखवी घे स्वतः बी जेवायला असते. मी कुठे जेवले? आई लिकीला सोडून जेवायला. सगळीजण मिळून आम्ही जेवत आहे. पाणी वगैरे येऊन गेलं आणि सगळ्या ताईंनी मैत्रिणींनी जेवायला यायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो कमेंटद्वारे मला नक्की कळवा. धन्यवाद.